तिथे संधी मिळाली आणि त्यानंतर माझा आत्मविश्वास दुणावला, मेहनत केली आणि त्या मेहनतीचं मला आज खूप प्रेम आणि फळ मिळतंय. आणि या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर पुनश्च एकदा SPL कमिटीचं हृदयाच्या अंतकरणापासून मी आभार मानेन. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं, काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं, आपण गेल्यावरही आपलं नाव कोणीतरी काढावं. या सर्व मंडळीचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. जाऊया मैदानावरती. सामन्याला होते सुरुवात. वन अँड ओनली शहापूरचा टायगर माधव ठाकरे सरांचा हिरवा कंदील येतोय आणि सामन्याला झाली आहे सुरुवात. आजच्या संध्याकाळच्या सत्रातील शेवटची मॅच मैदानावरती आपण एन्जॉय करूयात. SPLचं हे दमदार 8वं पर्व, 8व्या पर्वातील आजचा हा 3रा दिवस इथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतोय. मैदानाला रण मैदानाचं स्वरूप आलंय. संध्याकाळच्या सत्रात सामना सुरू होतोय छत्रपती वाळशेत आणि त्यांच्या विरोधात टीम नारायणगाव. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळतायत. बॉडी लाईन जबरदस्त फटका, फिल्डर पाठलाग करतायत, दूरवरनं जाऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर करतील, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू निसटून निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती चौकार. मैदानावरती आलेत आणि पहिल्याच बॉलवरती सचिननं सुरुवात केली आहे. सलामीसाठी सचिन नावाचा फलंदाज आल्यानंतर तुम्हाला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण जरूर येईल. गेली कित्येक वर्ष रिटायर्ड झाले सचिन सर, मात्र आस्था गायत त्यांची आठवण चिरनिरंतर आपल्या सर्वांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवते. इथे चिकी सिंगल कंप्लीट करतायत, रिस्की सिंगल धाव कंप्लीट करतायत. माधव सर, रिस्क येतो इश्क आहे. मैदानावर रिस्क घेतली, एक धाव मिळाली, धावफलकावरती जोडतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये जुगलबंदी तुम्ही एन्जॉय करू शकाल. सिद्धू पाजी सरांचं, त्याचबरोबर माधव सरांचं आज जलवा आपण सर्वांनी पाहिलाय. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा क्रीडा नगरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गली इश्क की हो या क्रिकेट के मैदान की डेंजरस होतीये. मैदानात घातपात अपघात, फलंदाज माघारी परतेल, लागलेला हा झटका. लागलेला हा पहिला झटका. बॅटिंग करत असताना टीम वाळशेत 5 धावांवरती पहिला झटका मिळालाय. ज्या सचिननं चौकाराच्या मदतीनं सुरुवात चांगली केली होती त्याला मात्र माघारी पाठवलंय. विपुल चांगली गोलंदाजी करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी. 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. मैदानावरती लागलेला अजून एक झटका छत्रपती वाळशेत या संघाला. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज माघारी परत आहेत. रमेश मैदानावरती आला आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झालाय. मोठी विकेट मिळाली. चांगल्या पद्धतीने चेंडूवरती नियंत्रण विपुलचं पाहायला मिळतंय. नारायणगाव संघासाठी युवा यंगस्टर गोलंदाज आणि चेंडूवरती कमांड आणि नियंत्रण जर तुम्ही पाहत असाल तर अप्रतिम गोलंदाजी इथं पाहायला मिळतीये. राईट आर्म राऊंड द विकेट. हा हिटर निलेश आलाय, त्याची सुद्धा झेल टिपला जाईल का? आणि सीमारेषेवर दूरवरनं जाऊन नयन शिर्केनं हा झेल टिपलाय. हा मोठा हादरा, सलगची 3री विकेट जातीये.
सकाळीच म्हटलं उमर 55 दिल बचपन, आणि दुसऱ्या बाजूला सांगलीचे तरुण डॅशिंग हँडसम सिद्धू पाजी या जोडीनं आज इम्प्रेस केलं. जबरदस्त कामगिरी. तरुण तुर्क म्हातारे आर्क अजून सुद्धा भरपूर खेळ बाकी आहे. 14 तारीख पर्यंत 101 जलवे माधव सरांचे पाहायला मिळतील. सिद्धू सर जरूर आपली रजा घेतायत, मात्र मिस केलं जाईल. इथे सुद्धा संधी, हॅट्रिकची संधी होती आणि हॅट्रिक संपादित केली. गोलंदाजीचा करिश्मा, हॅट्रिक कंप्लीट केली आहे नारायणगाव टीमसाठी. विपुल ऑन फायर. ऐसे चलेगी तुझको छोड़ूंगा ना यार, जब तक जिएंगे तब तक क्रिकेट के मैदान के अंदर रहेंगे. माधव सर, ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, यही प्यार से गले लगाएगी. जबरदस्त जलवा. माधव सर, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. मैदानात पहा, तिसरी सलगची विकेट येते, चौथी येते, विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित. विपुलनं करिश्मा दाखवलाय, मात्र जास्त वेळ तो आनंद राहिला नाहीये. मैदानावरती रुपेश आलाय आणि षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण पाहताय स्कोरबोर्ड वरती हालचाल झाली. 11. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट इथं आल्या. एक रनआउटची सोडली तर विपुलनं घेतलेली हॅट्रिक मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. संघासाठी उपयुक्त गोलंदाजी त्यानं केली. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज विकी आला गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त आक्रमक फटका. षटकाराच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ द सिक्सर. गोलंदाज विकीवरती हल्ला महेशनं चढवलाय. महेशला मात्र मैदानात थांबावं लागेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी रुपेश आलाय. रुपेश आणि महेश या दोन खेळाडूंवरती फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी असेल. जबाबदारीपूर्वक खेळ त्याला इथं साकार करावा लागेल. महेशनं षटकार ठोकला, इरादे स्पष्ट केलेत. एका बाजूने 4 विकेट जरूर गेल्यात, मात्र धावा बनवण्याची ताकद आम्ही ठेवतोय. छत्रपती वॉरियर्स वाळशेज संघ सांगतोय. विकी येतोय पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड द विकेटनं इथं दिशा पाहिली जाईल. लाईन खराब, लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती 12 धावा एकंदरीत, 12 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2. विकीचा हा चेंडू फुलटोज आहे. मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेलची संधी, मात्र यावेळेस 2 फिल्डरच्या बरोबर मध्ये चेंडू ड्रॉप झालाय. पाठलाग करतायत. अडवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. थोडीशी तारांबळ पकडतील, फेकतील तोपर्यंत तिसरी धाव इथं कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश आणि महेश या दोघांनाही माहिती आहे इथून भागीदारी रचावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल.
भागीदारीचं फार महत्व असतं. मैदानावरती चांगला पार्टनर तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. त्यावेळेस तुमच्या धावा तुमच्या जमतील. पार्टनरशिपच्या माध्यमातून डाव सावरला जाईल. पहा इथे दिशा खराब, लाईन खराब, लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. अवांतरची धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं 16 वरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट. सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती कमांड राहिली विपुलची. त्यानं 4 विकेट अर्जित केल्या होत्या. मात्र या षटकावरती थोडंसं नियंत्रण हुकलंय. आता दिशा सापडली आहे. टप्पा चांगला होता, मात्र विकेट किपर थोडासा फंबल झाला. मागे बॅकअप वेळेवरती आलं आणि बाईकच्या स्वरूपात ही सिंगल धाव इथं ऍड केली जाईल. एक धाव जरूर येईल धावफलकावरती. आपण पाहत आहे एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 17 वरती 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द बोर्ड. स्ट्राईक वरती महेश, नॉन स्ट्राईक वरती रुपेश, गोलंदाज विकी. 5 षटकांची मॅच, मोठा फॉर्मॅट. अजूनही आपण पाहिलं तर दुसरं षटक इथं मार्गस्थ आहे. राऊंड द विकेटनं टाकलेला बॉल पुन्हा एकदा दिशाहीन, लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव इथे धावफलकावरती जोडली जाते. विकीला मात्र दिशा सापडणं गरजेचं आहे. टप्प्यावरती नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. समोर महेशनं जो एक षटकार ठोकलाय ना, ती भीती त्याच्या मनामध्ये कदाचित बसली की काय, अशा पद्धतीनं चेंडू टाकला जातोय. कमबॅकची गरज आहे. हा चेंडू समोर टाकलाय. आता मात्र टप्पा सुपर्ब होता. बॅट फिरवली, बॅटची आउटर एज. चेंडू थर्डमॅनला अडवला जातोय. निश्चितच एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं 19 वरती 19 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा इथे धावफलकावरती आहेत. नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात वाळशेत अशी मॅच. रुपेशसाठी टाकलेला हा बॉल, बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडू अडवलाय. प्लेड ऑन होता होता वाचलाय, अगदी यष्ट्यांच्या जवळून निघून गेला. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, अडवलाय, निर्धाव येतोय. या षटकावरती शेवटच्या काही चेंडूंवरती नियंत्रण चांगलं राहिलं. षटकातील 19 धावा, 19. षटकातील एक चेंडू शिल्लक लांबणीवरती पडलेले हे षटक. या षटकाचा विचार केला तर तब्बल 3 बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशीदादा पाटोळे यांचं मनापासून कौतुक आपण करूयात. ऑफिशियल स्कोरर आपल्यासोबत काम पाहत आहेत. फटका चांगला आहे, दमदार, दर्जेदार, सदाबहार. रुपेश निचितेच्या बॅटचा वार, चेंडू सीमा पार, षटकार. विशाल भोईर सर बक्षीस घेऊन चाललेत. मॅच झाल्यानंतर द्या. मॅचच्या मध्ये कोणी आतमध्ये जाऊ नये. विशाल भोईर हे त्यांचे अंपायरिंग पार्टनर सुद्धा आहेत. ते सुद्धा एक चांगल्या दर्जाचे अंपायर आहेत. ज्या वेळेला विशेष करून महाराष्ट्राच्या बाहेर जायचं असतं त्यावेळेला ते विशाल भोईर यांनाच घेऊन जातात. म्हणजे त्यांची जुगलबंदी इथून आपल्या एरियापासून बाहेर बरोबर चालते. दोन षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत विशाल भोईर आणि जनक विषय एवन जोडी, ज्यांच्या माध्यमातून शिर्डी साई पालखी येत्या 4 जानेवारीला आपल्या याच परिसरातून निघेल. ज्यांना ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची असेल आपण सर्वांनी संपर्क करा आणि शिर्डी पायी पालखीचा
आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि साईबाबांच्या चरणी जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. इथे फिरून मारलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर वेगाने चेंडूवरती, अगदी उंच पुरा लांबलचक खेळाडू आहे नयन शिर्के. वेगाने चेंडूवरती जाऊन पकडफेक. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड वरती 2 धावांच्या मदतीनं धावफलक 27 वरती जाऊन पोहोचतंय. 27. तिसऱ्या षटकात आपण आहोत. विपुल आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकात तब्बल त्यांनी विध्वंस माजवून ठेवला होता. फक्त 5 धावा खर्च करत असताना 3 गडी तिथं त्याने टिपले. 1 रनआउटची विकेट. अशा पद्धतीने 4 विकेट पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. इथे दुसरं षटक थोडंसं महागडं आलं. तब्बल 20 धावा तिथं आल्या आणि या तिसऱ्या षटकाची सुरुवात 2 धावांच्या मदतीने. चला स्पीडअप करा. इथे चेक केलं जाईल. लेगस्टंपच्या बाहेर चेंडूची गुणवत्ता तपासली आणि माधव ठाकरे सरांनी इशारा केलाय व्हाईट बॉल. संध्याकाळच्या सत्रात त्यांचे व्यायाम चालू झालेत. संध्याकाळी ते व्यायाम करतात भरपूर. मॅच झाल्यानंतर त्यांच्या घराच्या बाजूलाच हायवे आहे. 5 किलोमीटर धावायला जातात. त्यांच्या फिटनेसचं राज आहे आणि त्यांचा मुलगा राज त्यांना पूर्ण साथ देतो. इथे पहा, नाट्यमय घडामोड मैदानात घडली आहे. अंपायर डिसिजन नॉट आउट, डेड बॉल. ओके. इथे अनोख्या शैलीमध्ये माधव सरांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. धावफलकावरती आहेत त्या 28-28. तिसऱ्या षटकात आपण आहोत. विपुल गोलंदाजी करतोय. आजचं दिवसभराचं सत्र अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतंय. इथे फुलटोज आहे. फटका चांगला, उंची गाठली, लांबी सुद्धा गाठली आहे. महेश मैदानावरती जबरदस्त प्रहार करतोय. षटकार. रुपेश या दोघांच्या दरम्यान एक चांगली भागीदारी, पार्टनरशिप. डाव सावरण्याचं काम ते करतायत. कॉमेंटेटर कर्स कदाचित. झेलबाद होतोय. महेशचा खेळ इथे संपला. प्रीमियर लीग आणि या संपूर्ण टुर्नामेंटच्या पाठीशी खंबीर साथ सातत्यानं ज्यांची आपल्याला लाभली आहे, मान्यवर प्रकाशजी सुरेश भोंडिवले साहेब. प्रथम पारितोषिक तब्बल 80,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेत. त्याचबरोबर सुनीलजी भोंडिवले साहेब यांचं सुद्धा मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. SPL चे प्रमुख आधारस्तंभ रामभाऊ पाटोळे सरांच्या पाठीशी सातत्यानं भावासारखं उभं राहणारे व्यक्तिमत्व. त्याचबरोबर SPL कमिटीला वारंवार आधारस्तंभाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. भोंडिवले साहेबांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. त्याचबरोबर मनोहरजी काशीनाथ पाटोळे साहेबांच्या माध्यमातून 40,000 रुपये रोख रक्कम द्वितीय पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. मनापासून आभार. त्याचबरोबर शेंद्रुन ग्रुप ग्रामपंचायतचे लाडके उपसरपंच अमोलजी भोईर यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्याकडनं आपल्याला मिळालंय. रोख रक्कम 20,000 रुपये. फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक चौकार. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. मित्रांनो, आपण सर्वजण कुठलंही कार्य ज्या वेळेला हाती करायला घेतो त्यावेळेला या सर्व मंडळीचा सहकार्याचा आणि मदतीचा हात, फक्त लढ म्हणा असं म्हणणारा हात सातत्यानं
आपल्या पाठीशी जर असेल तर आपली ताकद द्विगुणित होत असते. इथे जबरदस्त क्लासिकल अंदाजात बॅटिंग करतोय बॅट्समन रुपेश मैदानावरती. क्लासिकल चौकार. एक्वा वॉटर प्युरिफायर आम्हाला सुपूर्द झाले मॅन ऑफ द सिरीज साठी. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. भरपूर साऱ्या दानशूर दात्यांची मदत आणि सहकार्य आम्हाला मिळालंय. रविदादा घरत, रामकृष्ण प्रतिष्ठान ठाणे लाडके नगरसेवक आहेत. त्याचबरोबर अल्ल्यानी गावचे लाडके उद्योजक, त्याचबरोबर अल्ल्यानी ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विनायकजी सापळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य मिळालंय. त्याचबरोबर पंचायत समिती शहापूरचे गटनेते दशरथजी भोईर साहेब, सन्माननीय स्वानंदजी शेलवले, जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर टेंबरे गावचे उपसरपंच विशालदादा विशे, मान्यवर तुकारामजी भाकरे, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस शहापूर तालुका. व्हाईट बॉलची एक डाव होईल, धावफलक पुढे सरकेल ते 44-44. मान्यवर महेश शेठ भोईर उद्योजक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस संजयजी तिवरे साहेब, उपसभापती पंचायत समिती शहापूर पद्माकरजी वेखंडे साहेब, शेंद्रून गावचे लाडके उद्योजक मान्यवर अजितजी पाटोळे, लाडके आबासाहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर शरद पवार गट अध्यक्ष मान्यवर निलेशजी पाटोळे. या सर्व मंडळीचा आपण मनापासून हार्दिक कौतुक करूया, आभार व्यक्त करूयात. इथे फुलटोज आहे, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू हवेत, झेलची संधी आणि नयननं त्या ठिकाणी एक सुंदर झेल टिपलाय, फलंदाज बाद. दादा सुनीलजी सातपुते उद्योजक, त्याचबरोबर उद्योजक हरीश शेठ भाकरे, उद्योजक जयवंतजी भुईर, मान्यवर सुभाष शेठ वाळिंबे, ओमसाई डेकोरेटर्स शेंद्रून, मान्यवर राजेशजी तिवरे साहेब, संस्थापक अध्यक्ष दशरथजी तिवरे साहेब प्रतिष्ठान शहापूर, धनाजी शेठ पाटोळे शेंद्रूनचे युवा उद्योजक, त्याचबरोबर संदेशजी पाटोळे. या सर्व मंडळीचं मनापासून आपण आभार आणि कौतुक करूयात, ज्यांच्या सौजन्यानं आणि ज्यांच्या सहकार्यानं हा संपूर्ण सोहळा गेली 8 वर्षापासून या ठिकाणी रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चर्चा करता करता आपण 4थ्या षटकात आलोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 46 धावा, 46 45 धावा, 47 47 धावा इथं पाहायला मिळत आहेत. या 2 धावा इथे ऍड केल्या जात आहेत. 47 ऑन द बोर्ड. स्ट्राईक वरती नितीन, ज्या नितीनने या अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली. इथे फटका चांगला आहे, टप्पा खाल्ल्यानंतर 2 फिल्डरना भेटतोय, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. वेगळीच आदा, ज्याच्यावर सगळेच फिदा, विशेष करून विशाल दादा आणि जनक दादा. एकच वादा, फक्त माधव दादा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार.
तब्बल 56 धावा, अब तक 56. इथे मिस टायमिंग, चेंडू जातोय समोर, लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती येतोय, सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहतील. ओव्हर नंबर 4चा खेळ इथं संपन्न झालाय. 4 षटकांच्या अंती स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 57 धावा, 57 ऑन द बोर्ड. उर्वरित शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक असेल पूर्वार्धामध्ये. स्कोरबोर्ड वरती अद्यापर्यंत जोडल्यात 57. गोलंदाज किरण गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या 6 बॉलसाठी. ग्रेट फिनिशर नितीन मैदानावरती. नितीन आणि ओमकार या दोन फलंदाजांवरती जिम्मेदारी. फिनिश करावं लागेल, पाया घातलाय, कळस चढवायचा आहे. किरणचा पहिलाच बॉल बॉडी लाईन फुलटोज होता. ऑन साइडला खेळतायत, निश्चितच वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडेल फेकेल. सिंगल एकच धावेची मदत येईल, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती थोडीशी हालचाल झाली, ती 58. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट फिरवतायत, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल एकच धाव इथे आलेली आहे. पहा, अगदी थोड्याच वेळात उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळलेत त्याच संघांना उद्या बरोबर यायचं आहे. 8:15 वाजता सकाळी या ठिकाणी राष्ट्रगीत होईल आणि बरोबर 8:30 वाजता पहिला चेंडू पडेल, याची काळजी घ्या. पहिला सामना असेल खातिवली विपक्ष दसई. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला ऐकत असाल तर सूचना लक्षात घ्या. खातिवली आणि दसई बरोबर 8:15 वाजता प्रॉपर किट मध्ये राष्ट्रगीतासाठी आपण या ठिकाणी हजर राहायचंय. धोक्याची घंटा, वाईट बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाईट +4, दुर्दशा 5. दसई विपक्ष वालशेत. सामना क्रमांक 5 भातसई विपक्ष नारायणगाव. सामना 6वा टेंबरे बी विपक्ष खातिवली. 7वा सामना वालशेत विपक्ष भातसई. बरोबर उद्या 8:15 वाजता खातिवली आणि दसई दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे, लक्षात घ्या. इथे शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. किरण गोलंदाजी करतोय आणि थोडासा महागडा तो इथं ठरलेला पाहायला मिळतोय. षटक लांबणीवरती पडतंय. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आल्या, त्यानंतरचे 2 बॉल अवांतर वाईट बॉल, त्यापैकी एकावरती वाईट +4 मिळाला. ओमकार बॅट फिरवली आहे वेगानं. बॅट स्विंग अतिशय वेगवान, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव. शेवटच्या षटकातील उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज किरण गोलंदाजी करत असताना स्ट्राइक वरती ओमकार. स्कोरबोर्ड वरती छोटासा स्वल्पविराम लागलाय. 66 धावा. इथे पहा, धावतायत दोघांमध्ये कोऑर्डिनेशन चुकलंय आणि डॉट बॉल. एक मिनिट सर. बॉल आहे, मात्र स्पर्धेचा रूल असा आहे, चेंडू जरी विकेट किपरच्या हातामध्ये गेला तरी तुम्ही धावून रन काढू शकता. ओके, पायाला लागला तेव्हा डेलिब्रेट आहे. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. ज्या वेळेला बॅट्समन चेंडू खेळत असताना चेंडू अटेम्प्ट करत नाही, इथे फटका जबरदस्त आहे. चर्चा आपण करूयात. जबरदस्त प्रहार ओमकारच्या बॅटनं, चेंडू सीमा पार, षटकार.
या सर्वांनी स्वीकारली आहे आणि हे एसपीएलचं शिवधनुष्य ज्यांनी उचललंय असे आपले सर्व हे नियोजन मंडळ, आयोजन मंडळ, आमचे दानशूर सर्व सहकारी मंडळ, सर्वांचे आपण आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता ह्या आजच्या दिवसाची शेवटच्या इनिंगकडे. धावा उभ्या केल्या आपण पाहतोय या ठिकाणी 72, 72 आणि 73 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी टीम नारायणगाव संघापुढे. 73 टू विन. मगाशी खाडे सरांनी छान उल्लेख केला माधव सरांचा की तुम जिओ हजारों साल के दिन हो तुम्हारे 50,000. मी त्याच्यामध्ये थोडंसं ऍडिशन करतोय की आने वाले दिन में तुम्हारी हर दिन की फीस हो 50,000 असे माधव ठाकरे सर. कारण गोट्या सरांनी सर्वांना भुरळ पाडली होती आपल्याला सर्वांना माहिती मित्रांनो. मागची 15-20 वर्ष ज्यांनी डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये जे पुण्यावरून यायचे त्यांनी 15,000, 18,000 अशा 20,000च्या फीस घेऊन मंत्रमुग्ध केलं. परंतु आता आमचे माधव सुद्धा कमी नाहीयेत, परंतु अगदी कमी फीज मध्ये त्यांचा दर्जा ते दाखवतात या ठिकाणी. आणि जसे व्हिडिओज व्हायरल झाले आजच्या दिवसामध्ये, मागच्या 3 दिवसांमध्ये, मी तर म्हणतो की हे कोरोनापेक्षा डेंजर व्हायरस आहे माधव ठाकरे नावाचं. जे कोणाला लागण की ते सोडणार नाही त्यांना. इतकं जबरदस्त सर्वांचं प्रेम त्यांच्यावरती जडलंय. खूप छान, खूप छान. कीप इट अप. सोबतीला सिद्धू पाजी, क्या करेगा काजी. चला सलामीवर सुद्धा आलेले आहेत. 73 धावांचं लक्ष हाताशी मनाशी बाळगून सलामीवीर नारायणगावचे हेमंत आणि दिनेशची जोडी. इव्हिनिंगच्या सत्रामध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक आपण पाहतोय या एसपीएलचा आनंद घेत असताना. दिवस क्रमांक 3 आता यशस्वीरित्या पार पडून अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा अर्धा तास म्हणूया आपण की ज्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पंच सुद्धा भुरळ पाडतील, क्रिकेटर सुद्धा भुरळ पाडतील आणि आमचे नियोजन मंडळ, आयोजन मंडळ तुम्हाला ही आजच्या दिवसातील शेवटची मेजवानी देत आहेत. उद्या आपण ठीक 8:15 या ठिकाणी 4थ्या दिवसाला सुरुवात करू. त्यासाठी तुम्हाला उद्याचे सामने सुद्धा सांगितलेले आहेत. जाऊ या मैदानामध्ये. आता 73चं लक्ष ओमकार नावाचा गोलंदाज नेहमीप्रमाणेच फ्रंटला आलाय आणि पहिल्या षटकाची तो सुरुवात करेल, ज्याचा सामना करेल मिस्टर हेमंत. सूर्यदेवता अगदी उपस्थित असतानाच दररोज हे सामने येते सूर्यदेवतेच्या उपस्थितीमध्येच पार पडतायत. इतकी जबरदस्त नियोजन शक्ती आहे या रामजी पाटोले साहेबांकडे आणि त्या शक्तीचं प्रदर्शन होत असताना ह्या शेंद्रून लीगच्या माध्यमातून पंचाचा कॉल तिथे चेंडू पहिलाच फुलरलेंथ वापरला गेला होता. त्या चेंडूला ड्राईव्हच्या नादामध्ये पाहिलं आपण की लागूड अपील सुद्धा केली गेली. पंचाने सांगितलं की चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणार आहे. तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला होता लेग स्लिप कडे आणि त्या दरम्यान एक धाव प्राप्त झाली संघासाठी. संघाची धावसंख्या सुरू झाली. लेग बायचा इशारा पंचांचा, सिद्धू पाजी सरांचा. फ्लाइंग स्लिप आहे, पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन साइडला एक डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. विकेट किपरच्या मागून जातो हा चेंडू आणि दांडी गुळ करून जातोय. बेस उडवली आणि त्या चेंडूला जाता आता पकडलं सुद्धा होतं लेग स्लिपने. एक जबरदस्त भन्नाट वेग बघितला, पण तीक्ष्ण मारा. ओमकारला सर्व तिथे कौतुकास्पद थाप देत आहेत. कमॉन कमॉनचा नारा होत असताना तिथे पहिला मोठा धक्का लागलाय. दिनेश नावाचा फलंदाज बाद. विटी दांडू मधला विटी उडाली. दांडू पण थोडेसे विस्कळीत झाले. त्याची सुधारणा करत असताना तिथे माधव सर बघा त्यांची ऍक्शन, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची शरीर भाषा सांगते. जसे मिस्टर बीन हसवतात माहिती, तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत असाल. त्यांच्या ऍक्शन मध्ये न बोलता त्यांचे व्हिडिओज, त्यांचे बरेचसे मूक मूव्हीज सुद्धा आहेत. तशी मूक भाषा वापरताना आपले माधव सर. जरा फास्ट खेळा तरी सुद्धा, वेळ असला तरी सुद्धा काय झालं, पण तो फास्ट खेळा. नवीन बॅट्समन आला योगेश, 1 डाऊन. ओमकारचा सामना करण्यासाठी पण तो सामना होत नाहीये. चेंडू फ्लाय होतोय आणि कव्हरचा तिथे फिल्डर, पॉइंटचा फिल्डर वेगाने आला. सिली पॉइंटच्या दिशेने
चेंडू पडला होता हातामध्ये परंतु नीटसं मिठीत घेता आलं नाहीये. चेंडू निसटला आणि तिथे आल्या बघा हे ऍक्शन, बघा ऍक्शन ही जीवनदानाची. सांगतायत पाजी सर, काय खेळताय तुम्ही, काय खेळताय तुम्ही. ते सांगतात की बशीभर पाण्यामध्ये काहीतरी करा. एक हास्यास्पद गोष्ट तिथे. परंतु ह्या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये, चुका होतात, पण तो इतक्या पण होऊ नये की आपलं फार मोठं नुकसान होईल. धावसंख्या 2 वर एक गडी बाद झालेला असताना 73चं लक्ष तर फार मोठं आहे आणि मोठे फटके कधी येणार. सुरुवात तर अजून होत नाहीये. विकेट किपर तिथंच आज पडतोय. किती भन्नाट वेग, उंच पुरा हा गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून वेगावरती स्वार होऊन सुरुवात करतो या ठिकाणी ओमकार. उंचीचा फायदा घेत असताना अनेक आपण प्लेयर बघितले. ऑस्ट्रेलियन जास्तीत जास्त जे गोलंदाज होऊन गेले ते अगदी खूप उंचीचे. आणि हा मुलगा सुद्धा चांगला क्लबला आहे, शिकवण घेतोय, धडे घेतोय असे रामजी पाटोले सांगतायत. आणि बघा तिथे आता आमचे पंच सांगतील 4 धावा, 4 रन येतोय. गोलंदाजाचा बघा रिलीज करतोय, हा ड्राईव्ह केला मिड ऑनला आणि फेकी झाली तिथे डायरेक्ट. हो, थोडस तिथे काही सेंटीमीटर अंतर राहिलं. कदाचित लहानपणी गोट्या ज्या वापरल्या त्या लाईन साईडच्या होत्या, त्याच्यामुळे नेम हुकला तिथे त्या फिल्डरांचा. तुमची ती प्रॅक्टिस, तुमचा तो सराव इथे उपयोगी ठरतोय क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिलं षटक समाप्त झाल्याचा इशारा होतोय. एक गडी बाद पाहतोय आपण मित्रांनो. धावसंख्या फक्त 7 वर. जिंकण्यासाठी अजून 66 धावांची गरज असेल 24 चेंडूंमध्ये. 66. सी द बॉल, हिट द बॉल. जिकडे वारा तिकडे मारा असं तुम्हाला आता मनामध्ये सांगावं लागेल आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. गोलंदाज रुपेश कमी पावलांचा रनअप. फुल टॉस देतोय, फ्लाईट द्यायचा प्रयत्न केला. चेंडू तिथे डीप झाला कारण पंचांनी तिथे आम्हाला त्यांची शरीर भाषाने सांगून दिलं का लिगल चेंडू आहे. डिपर 1 डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाज रुपेशने. चाच पडले फलंदाज. अगदी त्यांना जो अपेक्षित टायमिंग होता तो त्यानुसार चेंडू वेगाने आला नाहीये. बॅट्समन तिकडे सज्ज आहे. ओ पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. वाह, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा नियंत्रित करतोय गोलंदाज रुपेश. रूपवान बॉलिंग करतोय. रूप तुझे मनोहर, खूप छान मनोहरमय बॉलिंग करतोय. लागोबाचे 2 डॉट. पुन्हा एकदा फ्लाईट दिलीये. दोन्ही काय तिथे ठेवला एखादा पॉट अशी तो फ्लाईट देतोय. तिथे बघा मिसफिल्डिंग झाल्याने ओमकारने फेकी केली आहे. गोलंदाजाने तिथे थोडीशी चूक केली आहे, घाई केली आहे. चेंडूला सोडलं, थ्रोला सोडलं, कलेक्शन करता आलं नाहीये. बचावले तिथे बॅट्समन हेमंत आणि योगेश. आमच्या सोबत शशिकांतजी पाटोले. सुंदर त्यांची लेखणी, जबरदस्त त्यांची स्कोरिंग आहे. प्रोफेशनल स्कोरर आणि ते आता वाढवतील इथे त्यांचा धाव फलक 6 धावांनी. षटकार. दोघांकडे दिवाळीचं पिस्तूल दिलं नाही, नाही तर ढगातच उडवले असते त्यांनी. ऑलरेडी पॉकेट आहे त्यांच्याकडे. शस्त्रास्त्रधारी माधव ठाकरे. क्या बात है, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. धावसंख्या 14 वरती या षटकाराने फुलली आहे. फुल टॉस पुन्हा स्लोअर 1 आणि तिथे बीट झाला विकेट किपर. परंतु लेग स्लिपची तिथे कामगिरी वाढत आहे.
तो सांगतो की कीपर तू काय करतोय, बाईचा इशारा इथे पंचाचा होत असताना. त्याचं कारण की कीपर चाचपडतोय, त्याचं कारण रुपेश इथे गतीमध्ये परिवर्तन करतोय, बदल करतोय. धावसंख्येत बदल झालाय 15. पुन्हा फ्लाईट उडवलाय, उचललाय आणि भिरकावून दिलाय मिड. गडी बाद करून सुद्धा परंतु इथे धावांचा आलेख वाढला आणि वाढवावा लागेल जर जिंकायचं असेल तर हे मैदान. ओमकार पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. यावेळेला अगदी बॅटच्या समोर चेंडू होता आणि बॅटचा फेस समोर काढला, फक्त दिशा दिली. मिड ऑनच्या जवळून लॉंग ऑनला कॅरी होतोय, ट्रॅव्हल होतोय चेंडू. काहीसा फ्लाय झाला होता, हवेमध्ये होता, परंतु बॉडी बॅलन्स राखून असे अवघड झेल टिपणं फार अवघड असतं गोलंदाजांना. जे नॉनस्ट्राईक एंडच्या जवळून चेंडू आला. धावसंख्यात 22, डबल 2 ऑन द बोर्ड. योगेशने स्ट्राईक रोटेट करून ज्याने सिक्सर मारला मागे हेमंत, त्याला संधी दिली आहे. चांगला चेंडू लॉफ केला होता, स्लोअर 1 फ्लाईट दिलेली असताना. हेमंतने दांडी गोल झाली, हेमंतचीच वेगवान चेंडू, तीक्ष्ण मारा. SP in at 4 with योगेश, गोलंदाज ओमकार. आपटी देतोय, बॅकफुटला गेला, रूम नव्हती, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, परंतु मिडलिंग झालं नाही नीटचं. कव्हर मधून तिथे 30 सर्कल मध्ये वेगाने फिल्डर जाईपर्यंत एक हळू गतीने सहजतेने एक धाव पूर्ण केली. SP ने आल्या स्ट्राईक दिली ती म्हणजे योगेशला, ज्याने सुद्धा एक षटकार मारलाय या मागच्या 2 षटकांमध्ये. धावसंख्या 23 वर. अजून जिंकण्यासाठी बरोबर 50 धावांची गरज आहे. 50 रन्स मोर रिक्वायर्ड. 2.5 षटकं झालेत, 2.5 षटकं बाकी आहेत. ड्राईव्हचा प्रयत्न होता, परंतु तिथे चेंडू अगदी बुंद्यात होता. हो, डायरेक्ट हिट केलं होतं. अगदी लेझी रनिंग होती तिथे. पाहिले आपण योगेशची बचावला तिथे. अजून एक संधी मिळाली ओथ्रोच्या माध्यमातून. 1+1 2 धावा इथे अधोरेखित केल्या जातील शशिकांतजी पाटील यांच्या सुवर्ण लेखणीतून. धावसंख्या 25 वर पाहतोय आपण, 25 ऑन द बोर्ड. चौथा चेंडू पडला, परंतु या षटकामध्ये ओमकारने अजून एकही षटकार, एकही चौकार दिला नाही. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे वाशेचा विचार करता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. विकेट किपर झेल टिपलाय आणि योगेशची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 3.
स्पर्धा सुद्धा अगदी सर्वांना खिळखिळी करून सोडते. भुरळ पाडत असताना पाहतो मैदानामध्ये एक चौकार आला आणि पुन्हा एकदा धावांचं थोडंसं वळण वाढलं. धावसंख्या पाहतो 3 षटकांमध्ये 29 झालेली आहे टीम नारायणगावची. 3 गडी बाद. ओमकार विकेट टेकर आहे, त्यांनी सुद्धा दाखवून दिलं. 2 गडी बाद केले या षटकामध्ये. फक्त अवघ्या 8 धावा खर्च केल्या. जबरदस्त विकेट टेकर आहे. 2 गडी बाद. पहिल्या षटकात त्यांनी 1 गडी बाद केला. एकूण 2 त्यांनी षटकं टाकली. 15 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केले ओमकारने. लवेश आलाय गोलंदाज. चौथ्या षटकासाठी फुल टॉसला सरळ बॅटने लॉफ केलं. समोर अगदी मिड ऑफ नाहीये. पाहिलं की डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. फक्त सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न. त्या फटक्यामध्ये ताकद नव्हती, रोमांच नव्हता आणि ती ललकारी नव्हती. तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. फुल टॉसला सुद्धा तुम्ही लिलिया फेकून देता आला पाहिजे तुम्हाला, कारण ती आता वेळ आली आहे आतिषबाजी करायची. धावसंख्या 30 वर. हो हो हो, डान्सिंग डाऊन द विकेट. हा टोलवलाय आणि चेंडू जातोय. पाहतच राहिला तिथे लॉंग ऑफला चान्स होती झेल घेण्याची. त्याच्या आवाकाच्या बाहेर षटकार. बॅकफुटला गेला. स्क्वेअरकटचा प्रयत्न होता. बॅट रोल तर केली पण तो चेंडूने उसळी घेतली. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं. चांगलं कमबॅक करतो गोलंदाज रमेश. त्याला कानमंत्र दिले होते ओमकारने जाऊन की तुला चेंडूमध्ये बदल करायचा आहे, तू स्लॉट मध्ये देऊ नको, कारण आता आतिषबाजी होण्याची दाट शक्यता आहे. सुद्धा दाखवलं आणि कमबॅक करणारा डॉट चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा पायांचा वापर करतो. प्रॉपरली समोर खेचलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिक्सर. लागोपाठ नव्हे तर ह्या 4 चेंडूमध्ये 2 षटकार मारले. धावसंख्या इथे उंचावली आहे 42 वर. 31 धावांची अजून गरज आहे. सामना जवळ येऊ पाहतो. इथे मात्र काय झालंय, पोहोचलाय की नाही फलंदाज. इथे बहुतेक ह्या शरीर भाषेने बाद झाल्याचा इशारा. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांच्या नजरा अटक केलेत तुमच्या ह्या प्रदर्शनाच्या जीवावरती. खूप छान अंपायरिंग, खूप छान बॉलिंग इथे लवेजच्या माध्यमातून पाहतोय आपण. 42 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं आणि नयन आलाय. नयन शिर्के. चांगली कॉमेंट्री सुद्धा त्यांनी केली आजच्या दिवसभरामध्ये. चांगली फिल्डिंग पाहिली आपण आउट फील्ड मध्ये. खूप छान त्याचा परफॉर्मन्स. 2 झेल टिपल्या आधीच्या इनिंग मध्ये नयन शिर्केने. यावेळेला मात्र काय झालं, लेग स्वीपचा प्रयत्न होता परंतु तिथे पंच दर्शवतात की चेंडू हा स्टिकच्या इम्पॅक्ट मध्ये नव्हता. 1 धाव तिथे घेण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा एसपीचा आणि षटक संपलं बहुतेक 4थं. आता मात्र सामना खूपच दूरवरती गेलाय. जितका अंतर असेल नारायणगाव आणि ऑलशेत मध्ये 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 42 झाल्यात, 6 मध्ये पाहिजेत 31 धावा. म्हणजे तब्बल कमीत कमी 5 षटकार आधी सिंगल किंवा 4 षटकार 2 चौकार तरी सुद्धा चालेल. आता गणिताला वेळ उधाण आलंय, तर्क वितर्काला उधाण आलंय. जे आधी झालं नाही आता ते प्रेक्षक नक्कीच अपेक्षा करतायत. ह्या गोष्टी होत असतात.
शेवटच्या मोमेंटला की अपेक्षा वाढत जातात, पण तो अपेक्षा भंग केला म्हणू शकतो नारायण गावने, ज्याने कमबॅक केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये रुपेशवती जेव्हा आक्रमण झालं. परंतु त्यानंतर मात्र ओमकारने पुन्हा एकदा तिथे छाप सोडली ओमकारच्या त्या नावाची आणि पुन्हा सामन्याला मजबूत केलं. फुल टॉस, खराब शॉट सिलेक्शन आहे, चेंडू उंच उडवलाय, तिथे फिल्डर जातो मिड विकेट आणि झेल टिपलाय, अवघड झेल सोपा करून टिपलाय, गुड कॅच टेकन. नदीम सर, नदीम श्रवणची जोडी सुद्धा गाजली आशिकी पासून. नंतर नदीम गायब झाले, श्रवण आहेत अजून. याने कुमार शानूला लॉन्च केलं. फेअर डिलिव्हरी सर, चेंडू डीप होतोय, नो प्रॉब्लेम. लगेच दूध का दूध पाणी का पाणी. धावसंख्या मला शशिकांत दादा सांगतायत ती 42 वरतीच आहे. 31 धावा अजून पाहिजेत. विकेटचं तर पतन झालंय, परंतु तिथे बॅट्समनने डिमांड केलं होतं की आपल्याला जर बिमर मिळाला तर आपला बचाव सुद्धा होईल, परंतु तसं काय झालं नाहीये. सुंदर झेल टिपला बाबूने, मस्त पद्धतीने आवाज दिला की माझा झेल आहे, दिस इज माय कॅच, कॅच विन्स मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अविस्मरणीय खेळ, असं समीकरणच आहे. नवीन बॅट्समन विपुल, विपुलचा हा रिवर्सचा पवित्र आल्याला घेतलेला त्यांनी विकेट किपर पुन्हा एकदा तिथे चाच पडतो, पण तो त्याचा प्रयत्न अफाट असतात विकेट किपरचे, कारण चेंडू डाव्या बाजूने उजव्या बाजूने कुठून कसाही वेगाने जाऊ शकतो, त्यासाठी अडवण्याचा प्रयत्न करतायत विकेट किपर. आणि त्यांना चांगलं बॅकअप आहे फ्लाइंग स्लिप आणि लेग स्लिपच्या माध्यमातून. महेशचा पुढचा चेंडू ड्राईव्ह केला, तिथे गॅप शोधल्या सुंदर पद्धतीने आणि चेंडू बीट करते सीमा रेषेला, मिड विकेट झोन कडे 4 धावांसाठी. मोमेंटला आपण पाहतो की प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी बॅट्समन विपुल, कारण धावा अजून फार खूप जास्त पाहिजेत जिंकण्यासाठी. 27 धावांची अजून गरज आहे. रिव्हर्सचा पवित्रा, वा सक्सेसफुल रिव्हर्स हिटेड फॉर द सिक्सर. नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. वाव, सुंदर सुंदर मंत्रमुग्ध करणारी पंचगिरी आणि इथे प्रफुल्लित करणारी बॅटिंग विपुलच्या माध्यमातून पाहतोय आपण. रिव्हर्सचा त्याने पवित्रा घेतला, चेंडू हरवलाय, गमावलाय, चेंडू द्या पटकन, जुना चेंडू द्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रेक्षकांना धावसंख्या पोहोचवली या फटक्याने 52 वर. अजून इथे 21 धावांची गरज आहे, 2 चेंडूंमध्ये 21. आता जर फार चुका केला गोलंदाजाने तर नारायणगावला इथे विजय प्राप्त होऊ शकतो, अन्यथा विजयाकडे वाटचाल करतोय तो म्हणजे वॉलसेट संघ, हेमंतजी निचिते साहेबांचा संघ. 5वा चेंडू, फुल टॉस. इथे चुका करतायत आणि त्या चुकांची तुम्हाला भरपाई करावी लागेल. काय झालं तिथे, नशीब की तिथे चेंडू अडला गेला, थांबला गेला, परंतु इथे विकेट मिळते. वाईटचा इशारा पंचांचा, वाईट प्लस विकेट आणि धाव सुद्धा मिळेल इथे. वाईट प्लस विकेट प्लस सिंगल म्हणजे 2 धावा वाढल्या जातील. धावसंख्या 54. दोन चेंडू अजून आणि इथे बघा 19 धावांची गरज. प्रेक्षक आता जे पाठीराखे असतील ते देवाला सांगत असतील की हे देवा खूप वाईट आणि नो पडू दे, अजून आमच्या मुलांना जिंकू दे, आमच्या संघाला जिंकू दे. गोलंदाज जर त्या चुका करू शकत असेल तर तसंही होईल, नियतीला मान्य असेल तर तसंही होईल. तसं का होईल का, इथे बघा
पंचांचा बहुतेक वाईटचा इशारा सिद्धू पाजी सरांचा. मॅच बनेल का मित्रांनो? टाळा असू द्या जरा मॅच साठी. मॅच आवडली का? काहीतरी इथं दडलं या सामन्यामध्ये. ह्या गुलदस्त्यामध्ये ह्या एनवलप मध्ये काहीतरी दडले. उत्तर मिळत नाही. धावसंख्या 55. 18ची गरज आहे. हा पूलचा प्रयत्न केला होता. तिथे फिल्डर जातो चेंडूच्या खाली. झेल सिपला निसटता झेल टिपलाय तिथे आणि फलंदाज मी तर म्हणतो की माधव शिकले असतं तरी चाललं असतं. ते तर यंग होते. आणि जय माता आता त्याला चालणंच कठीण झालंय. परंतु 6,000 करोडचा मालक आहे बाबा. सगळ्या पैशाची दुनिया आहे. आणि राणी मुखर्जी त्याच्यासमोर मुलगी सुद्धा दिसत नाही. या वेळेला बघा इथे हे बॉलिवूड आहे. ही मायानगरी आहे. काही करू काही होतं तिथे. काही सांगू शकत नाही. आमिर खानने किती लग्न केलं याचंही सुद्धा गणित नाही होत. या गोष्टी चला हरकत नाही. आपला क्रिकेटचा खेळ इथे आता आज समाप्त होतोय. सामना जिंकलाय तो वॉल्सेस संघाने. अभिनंदन हेमंतजी नितिके सर. आपलं हार्दिक अभिनंदन कौतुक आम्ही करतोय टीम नारायणगाव. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. कठीण आहे परंतु आमचे शशिकांतजी सोपं करतीलच. कदाचित बॉलरच असेल.